हे घ्या. घ्या ना. अहो सूरज भाऊजींनी तुम्हाला आवडतात म्हणून आणली ती फुल. घ्या तर. का नको? घ्या ना. उदाक्का सांगत होत्या तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. असं कसं चालेल? काहीतरी खाऊन घ्या. काय आणू सांगा? मला भूक नाही. अशी कशी भूक नाही? अहो सकाळपासून तुम्ही काहीच नाही ना खाल्लंय. आता थोडं खाऊन घ्या. मलाही खूप भूक लागली. आपण दोघं मिळून जेवूयात, मग मी पेपर तपासायला बसते. तुम्ही खाऊन घ्या, मला भूक नाही. अहो पण थोडं खायला काय होतं? तुम्ही जेवलाच नाही तर गोळ्या कशा घेणार? आजपासून मला गोळ्या बी नकोय, जेवण बी नकोय. अहो मी आता डॉक्टरांना भेटून आले. ते मला म्हणाले की वेळेवर गोळ्या घेतल्या आणि नीट जेवलात ना तर लवकर बरे व्हाल तुम्ही. मग मला सांगा, तुम्हाला लवकर बरं व्हायचंय की नाही? मग त्याकरता वेळेवर नीट जेवायला हवं का नको? ही बरं होणार नाही, तुम्हाला बी माहित आहे ना मला बी माहित आहे. खोट्या आशा देऊ नका मला. लहान नाही मी आता. हळू त्रास होईल. आल्या. अरे धर की नीट. लाव की नीट जोर. हा हे बघ, वज्र केसरी आपली आहे बरं का. आल्या अंग गरम होऊ दे, मग कळ तुला. धर की. की जोर. माझ्यासाठी फुलं आणायला गेलात आणि माझ्यामुळे झालंय हे सगळं. सॉरी राणाजी. आल्या काय बी होऊ दे, वज्र केसरी जिकायची मला. कुस्ती फार मिस करताय ना तुम्ही. आपण मिळून या संकटाला सामोरं जाऊ, पण तुम्ही प्लीज जरा समजून घ्या. मार्क नीट जोर. हा शिरपती. हा गोदक्का. ते गिरणीतनं पिठाचा डबा तेवढा घेऊन ये बाबा. हा आणतो की. पिठाचा डबा घेऊन यायला सांगितलं ना वा. एवढं वाचून झालं आणतो की. बाबा काय वाचलं ना तू? शाळेत नाव बिव घातलंस का काय तुझं? नाही. मग शिरपती घे न्याहारी कर बाबा. हो नको गोदक्का, उपास आहे माझा. तू कवापासून उपास करायलायस? गोदक्का मला महाराजांनी सांगितले की तू हनुमानाचा उपास धर आणि हे पुस्तक वाच.
म्हणजे तुझी समधी संकट दूर होतील म्हणून. आता सकाळ सकाळ मारुतीच्या देवळात जाऊन प्रसाद बी आणलाय बघा. आता हे पुस्तक वाचून राणादाला प्रसाद दिला म्हणजे राणादाचं सगळी संकट दूर जाणार म्हणजे जाणार बघा. म्हणजे आता तू हिथं माझं कान किर करणार वय? तुमचं कान किर होत असत तर कान बंद करा की. नाहीतर एक काम करा, जावावरती तुमच्या ताईसाहेबाकडं. मी इथं वाचणार म्हणजे वाचणार. नाही, वाच तू. कशामुळं का होईना माझ्या रानाला बरं वाटू दे बघ. आव गो नका. आव त्यांना अशा कशाला वाया घालवायला सांग. द्या इकडं द्या. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. गोदा का वहिनी साहेब रानात द्या. देव करू आणि मारुतीचं बळ माझ्या रानाला मिळू. मनानं लई खचलाय ग त्यो. जसं मारुतीला स्वतःची ताकद कळल्यावर एवढुश्यापासून डोंगरा एवढाहून लंकेवर उड्डाण केलं, तसंच काहीतरी माझ्या रानाचं व्हायला पाहिजे बघ. चल. काय बाबा, कसं आहेस? झालं काय? मी एवढ्याच्या विचारायला लागलोय कसं आहे, तू गप्पच वय. राणा चिडलायस वय माझ्यावर? हा मग, अरे एवढ्याच्या कवापासून विचारायला लागलोय कसा आहेस तरी तू गप्पच. अरे बोल की मर्दा पहिल्यासारखं गडागडा. चल सांग भाऊ कसा आहेस. सारखं सारखं तेच. प्रत्येक जण येऊन मला हेच विचारतोय कसं आहेस, काय झालंय. अरे या समजाचा कटा आलाय मला. मला समजांना दिसत नाही वय मी कसं आहे. अरे मोडून पडलोय घरात. अरे तसं नाही राहणार, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे तुला असं गप्प बसलेलं बघितलं की नाही टेन्शन येते रे. तर मलाच कळणं झालंय काय करायचं ते. पण भाऊ म्हणून काहीतरी करायला पाहिजे का नाही. हे बघा, तुम्ही कोणी काय बी करू नका, मला एकट्याला सोडा. एवढं केलं म्हणजे मेहरबानी होईल माझ्यावर. राणादा असं का बोलायला? अरे आमच्यापैकी कुणी आजारी असल्यावर 1 मिनिट तरी सोडतोस काय आम्हाला? अरे मला साधा ताप आला तरी 1 मिनिट सोडत नव्हतास तू, आणि आता मी सोडू तुला एकटं? मला काय जमणार नाही बघ राणादा. अरे बाबा राणादा, आता तूच सांग की मी काय करू तुझ्यासाठी. बघ मी लहान आहे, मला काही कळत नाही. राणादा अरे सांग की मर्दा. अजून मलाच काही कळणं झालंय रे. मला माहित आहे मी जे करतोय ते बरोबर नाही, पण मला बघ तुला एका जागी बसायची सवय नाही म्हणून असं वाटतंय बघ. बाहेर चल बघ, लय भारी वाटतंय बघ तुला. चल. नाही नको नका बिका काय नाही राहणार. अरे चल की, माझ्यासाठी एवढं बी करणार नाहीस बे.
अरे चल की रानादा, तू बी लहान पोरासारखं करायलास बघ. तू इथं असं वर बसतोयस, खाली तिकडे जेवण बी जात नाही मला. तू जर असंच खोलीत बसलास की नाही, मी बी खाली उपाशी राहतोय बघ असं. आणि उपाशी राहिल्यावर वाळून वाळून चिप्पाडच होते माझं. चालेल का तुला? राणा तर बोल की. तू असाच गप बसलास की नाही, मला लई टेन्शन येते बघ. आणि टेन्शन आल्यावर काय आठवते माहितीये ना बा? जाऊ काय? जातो जातो. अवद्या तसं मी म्हणालता 90-90 मारूया म्हणून मी चाललो. ए, परत जर दारूच नादाला लागला ही एकच ठेवून देईन. अरे हे सगळं तुझ्या हातात आहे बघ. तू जर माझ्या संकट खाली आलास तर मी काय पिणार नाही, आणि तू नाही आलास तर इथंच पिल्लू आणतो आणि गप्पा मारत बसतो तुझ्या संकट पीत पीत. चालेल का तुला? चेष्टा करत नाही मी राणा, खरंच सांगा लागलोय. खरंच आणणार आहे. आज मी मोठा आणि तू बारका. चल उठ. मोठ्या माणसांचं ऐकायचं असते. चल खाली. नाही नको. नको पिक काय नाही सांगितलं ना, मोठ्यांचं ऐकायचं असते. उठ बघू. उठ. इथं बसून काय करणार आहेस? हळू हळू. दे पाहिजे हळूच. दे. चल. हळू ये. हळू. काय काय लागल बघ. हळू. चल चल चल. अगं बाई, अहो राणा भाऊजीसनी घेऊन कुठे चाललासा तुम्ही? जाऊ बाई, जाऊ बाई, अहो जाऊ बाई, जाऊ बाई, अहो. ए उघड मीठ तुझं. थोबाड मीठ काय थोबाड मीठ? एक तर आधीच राणा भाऊजींचा पाय मोडलाय, त्यात तुम्ही जाऊ बाई. नाही दुखावलाय. जा तिकडे आत. तेच ते हो, दुखावलाय. अहो परत काय झालं तर दवाखान्यात घेऊन जावं लागल. राणा भाऊजी, जाऊ बाई. काय चाललंय हे समजा. राणा भाऊजी, अहो काय करायला सा? राणा भाऊजी, अहो अहो जाऊ बाई, बघितलं का हे काय करायलेत? ए तो तर खरंच मार खाशील नंदे. मारा मारा, पाहिजे तर जीव घ्या आमचा, पण आमच्या राणा भाऊजींना काय झालेलं आम्हाला ते अजिबात कापणार नाही. राणा भाऊजींना लई पाय दुखायलाय का हो? बरं मी आता. हे बघा राणा भाऊजी, उगा दुसऱ्याचं मन राखायचं म्हणून तुम्ही काही बी बोलू नका. चला बरं तुमच्या खोलीत परत चला. ए सूरज, कालची पडी बोलतात ते. बघितलं बघितलं राणा भाऊजी, तुम्ही कुणाला आमची काळजी समजतच नाही बघा या घरात. नाही वय, काय बी काळजी करू नका सर. बरं मी आता. काय आहे, एका जागेला बसून बसून लई कटा आहे तू, म्हणून जरा खाली बसायला चाललोय. तेवढंच जरा बरं वाटेल. पण लई लई पाय दुखत नाहीये ना? नाही. बरं ठीक आहे, जरा जरा नीट चला. अहो नीट धरा किती असनी, नीट एक एक पावलं टाका बघा. हा, सांभाळून चला. या राणा भाऊजी, हळू 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 हळू, एकदम हळू या. हा, जपून, काय हरकत नाही, एकदम हळू. बघितलं लई दुखायलंय बघा त्यासनी. हळू या 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 या, एकदम जपून पावलं टाका. नाही कसं आहे, आधीच पाय मोडलाय, म्हणजे दुखावला गेलाय, तेव्हा अजून काही व्हायला न ग म्हणून म्हणलं. हा, या बरं या, हळू या या.
अगाय ग नाही, हे बघा ही पायरी जरा खराब आहे. उगो पायऱ्यांवरनं तोल जाया न ग म्हणून म्हणलं. हं? या जपून पावलं टाका बरं. या या या. हा हळू या, काही घाई नाही. हळू या, हळू या, हळू या. हळू हळू हळू. हे बघा अगदी अगदी 4च पायऱ्या राहिल्या. हा या बरं या, हळू या. हळू हळू हळू. हा हळू हळू हळू. आव नीट धराव. हळू. मोडकं डिप्रेशन मध्ये आहेच, पण आता अख्ख्या घरादाराला डिप्रेशन मध्ये आणायची गरज आहे. आता इथे बाहेर बसलो बघ कसलेली मजा येते. तो आमच्यावर रुसून बसला होता, तू कसं काय खाली घेऊन आला त्याला? ते मी माझं टेन्शनचा डोस पाजला हो राहणार त्याला. पट्टे लगेच खाली आला. कसला डोस? ते आपलं सांग की, कमी सांगू? नाही म्हणजे ते राणादाला बी वर बसून बसून कटाळा चालता. मी म्हंटल चल बाबा खाली जाऊया, म्हणजे खाली जाऊ. आला लगेच. काय का असं ना, तुम्ही दोघं एकमेकांना सांभाळता हे बघून मला लय बरं वाटलं. बरं आता मी खायला आणते. सूरज भाऊजी तुम्ही दोघं मिळून खा. खातो की. राणादाला नुसतं धरूनच मला भूक लागल्या. राणादाला तर कसली लागली असेल. आणा तुम्ही. आणते. बरं राणा भाऊजी तुम्हाला काही पाहिजे काय? नाही काही खाऊ वाटत असेल तर तसं सांगा. 2 मिनिटात तयार करून आणतो बघा. हे घ्या. नुसते पण काय होणार राणादाच. बरं असू दे, हे खा मग आपण काहीतरी बघू. राणादा बघ, तू खाल्लं नाहीस तर मी बी खाल्लं नाही सांगतोय. अरे खा की मर्दा, लई भूक लागल्या मला. चला, राणा खायला लागला म्हणजे आमची काळजी मिटली. दिवाळीची थंडी बी पडायला लागली. थंडीचा पण काय भरोसा नाही राहिला. काय वातावरणच बदललंय म्हणा. काय दिवाळीचा उत्सव संपला, बाजारात सामसूम झाली, म्हणजे आपल्या खरेद्या पण राहिल्यात ना. पुढल्या वर्षी करू का बा? वा असं कसं, यंदाच करू. राणा जरा चालायला लागला की उरकून टाकू खरेद्या. का राणा?